जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात तुफान दगडफेक, 5 जण जखमी। जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता 2 गटात तुफान दगडफेक झाली। या घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। दगडफेकीत दोन्ही गटातील जवळपास 5 जण जखमी असल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे। दगडफेकीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। जालन्यातील कदीम जालना पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे। दरम्यान जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात दगडफेक सुरू असताना सर्वसामान्य नागरिक सैरावैरा पडू लागले। दगडफेकीचे कारण अद्याप समोर येऊ शकले नाही, परंतु ऍडमिट असलेल्या रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या एका गटावर सुरुवातीला चाकूने हल्ला झाला, त्यानंतर तुफान दगडफेक सुरू झाली। त्याचवेळी रुग्णालयात आरोपींना घेऊन आलेल्या ज्ञानेश्वर जारवाल यांनी सिव्हिल ड्रेसवर असताना देखील धावत जाऊन परिस्थिती हाताळली। चाकू हल्ला करण्याऱ्याच्या हातातून चाकू हिसकावून घेत जप्त केला, अन्यथा एखाद्याचा खून झाला असता। परंतु जारवाल यांनी दगडफेक सुरू असतानाही स्वतः परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत होते। जालना जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर 2 गटात दगडफेक झाली असतानाच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास पोलीस आता करत आहेत। सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। रुग्णालयासमोर 2 गटात दगडफेक झाली, काही जण जखमी, पण नेमकी काय दगडफेकीचे कारण समोर आले? बरोबर आहे। शारदा राजाराम दिंडे नावाची एक महिला आहे, माळेगाव शेंद्रा तालुका हद्दीमध्ये। तर ह्यांचे आणि सासू राधाबाई तुकाराम दिंडे यांचे आपसात शेतीवरून वाद आहे आणि त्या वादाचं पर्यवसन काल त्यांच्यात आपसात भांडणं झाले होते। त्यातला शारदा राजाराम दिंडे यांचा नवरा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलला ऍडमिट आहे, ट्रीटमेंट सुरू आहे। आणि ही ट्रीटमेंट सुरू असताना यातील जे वडार समाजाचे बाकीचे यांचे पाहुणे रावळे सगळे जमा झाले। त्यात परभणीचे पण 5 लोक होते आणि माळेगावचे काही। तर यांनी आपसात झुंज करून इथं सार्वजनिक ठिकाणी आपसात झुंज करून सरकारी दवाखान्याच्या पुढच्या प्रिमायसिस मध्ये दगडफेक केलेली आहे। त्याच्यातली जखमी जवळपास 6 जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेत आहेत आणि बाकीचे लोक सगळे पळून गेलेले आहेत। सध्या आरोपी इथे उपलब्ध नाहीत आणि हे 6 लोक आहेत, यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहे। काही अँब्युलन्स आणि रिक्षाचं पण नुकसान झालं। हा, दगडफेकीत अँब्युलन्सचा पण काच फुटला असं मला त्या अँब्युलन्सचा ड्रायव्हर बोलत होते। ते पण याच्यात ऍड होईल। प्रॉपर्टी डॅमेज ऍक्ट नुसार कारवाई होणार आहे। या दगडफेकीमध्ये किती जण जखमी झाले, त्यांची नाव काय? एक 6 लोक जखमी आहेत। गणेश शिवाळे, प्रभू शिराळे, प्रकाश शिराळे, शारदा दिंडेची बाई ऑलरेडी आहे इथे, म्हणजे जिच्यामुळे कारण झालेले अरुण अशोक शिराळे, आणि माहिती घेणं चालूच आहे अजून।